मुर्दाबाद, जितेंद्र आव्हाड मुर्दाबाद। धिक्कार असो, धिक्कार असो, जितेंद्र आव्हाडचा धिक्कार असो। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी काल महाडमध्ये मनुस्मृती दहन केले। मात्र मनुस्मृती दहन करत असताना आव्हाड यांच्याकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असलेलं पोस्टर फाडलं गेलं। अनावधानाने हा प्रकार घडल्याचं सांगत आव्हाड यांनी या प्रकरणी माफी मागितली असली तरी यामुळे भाजप भलताच आक्रमक झाला असून त्यांनी निषेध करत हा मुद्दा जोरदार लावून धरला आहे। कालच्या घटनेनंतर जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात राज्यातील वातावरण खूपच तापलं असून भाजपने तर आव्हाडांविरोधात आंदोलनाचं शस्त्र उगारलं आहे। भाजप नेते कार्यकर्ते यांच्याकडून राज्यातील विविध शहरात आव्हाडांविरोधात आंदोलनं करण्यात येत आहेत। रत्नागिरीत देखील भाजप कार्यकर्त्यांनी आंदोलन करीत आव्हाडांचा पुतळा जाळला। आव्हाडांवर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी रत्नागिरी बीजेपी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी केली आहे। काल जैनुद्दीन आव्हाड म्हणजे जितेंद्र आव्हाड यांनी मनुस्मृतीचा शालेय जीवनामध्ये पुस्तकांमध्ये समावेश न करावा याच्याकरता एक आंदोलनाचा फार्स केला। याच्या अगोदर शिक्षण मंत्र्यांनी अगोदरच सांगितलेलं आहे असा कुठला काय शासनाने निर्णय घेतलेला नाही अजून। असं असताना नेहमीच त्यांना नौटंकी करायची सवय आहे आणि या नौटंकीतून शेवटी त्यांचा खरा चेहरा समोर आलेला आहे। काल त्यांनी हे माडमध्ये जाऊन मनुस्मृतीचा जाळण्याचा प्रयत्न केला आणि जाळताना त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो हातात घेतला होता आणि एक कार्यकर्ता त्यांना सांगतोय हा बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आपल्या हातात आहे, तरी सुद्धा जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्याबरोबर असलेल्या बाकीच्या अनुयायांनी तो फोटो फाडला। त्यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केलेला आहे, त्यांच्या विचाराला तिलांजली दिलेली आहे फोटो फाडून। त्याच्यामुळे घटनेचा खऱ्या अर्थानं जो काय अपमान करण्याचं काम हे काल जितेंद्र आव्हाडने केलेलं आहे। त्याच्याबद्दल जर शरद पवार साहेब जर बाबासाहेब आंबेडकरांची घटना मानतात किंवा बाबासाहेब आंबेडकरांना मानत असतील तर त्यांनी जितेंद्र आव्हाड सारख्या लोकांची पक्षातून हकालपट्टी करावी। जितेंद्र आव्हाड यांनी राजीनामा द्यावा, राजकीय संन्यास घ्यावा आणि आज आम्ही जिल्हा पोलीस अधीक्षकांना पत्र देतोय की त्यांच्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी। काल भरत गोगावलेने असं एक स्टेटमेंट केलेलं आहे की जितेंद्र आव्हाडबरोबर आलेले लोक स्थानिक नसून ती बाहेरच्या नाही, जितेंद्र आव्हाडला नौटंकीच करायची होती, त्यामुळे काय नाटकात काम करणारी पात्र काय स्थानिक नसतात, बाहेरचेच असतात। ते फक्त दाखवायचं होतं, त्यांना फक्त शरद पवार साहेबांना दाखवायचं आहे की अजितदादा गेला, मी तुमचा आहे कोणतरी तुमच्याबरोबर, हे दाखवण्याकरता हे सगळं चालू आहे। त्यांनी आरोप केले की 400 पार भाजप झालं तर घटना बदलेल, असा कुठलाही विषय भारतीय जनता पार्टीच्या अजेंड्यावर नाही आणि अशा घटना याच्या अगोदर अनेक वेळा कालानुसार बदलल्या गेल्यात आणि तशी तरतूद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्येच करून ठेवलेली आहे। कालानुसार तुम्हाला घटनेमध्ये बदल करता येतो, त्याच्यापूर्वीसुद्धा काँग्रेसने अशा काही घटनात्मक बदल केलेले आहेत आणि मूळ जी घटना जी असते तिला कुठेही हात लावला जात नाही। जे गोष्टी काळानुसार बदलाव्या लागतात त्या बदलण्याचा अधिकार लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये बाबासाहेबांनी दिलेला आहे। त्याच्यामुळे या जितेंद्र आव्हाडसारख्या माणसाला या बाबासाहेब आंबेडकरांमुळे ह्या सभागृहामध्ये जाता आलं, त्यांचा एवढा त्याला स्वतःला भान राहिलं नाही की आपण बाबासाहेबांचा हातात फोटो घेतला आहे आणि आपण फोटो फाडतोय, त्यांचा कार्यकर्ता सांगतोय त्यांना फाडू नका म्हणून, तरीसुद्धा नौटंकी होती ती, त्याच्यामुळे ते फाडले गेले आणि आता माफी मागून काही अर्थ नाही। आता त्यांनी माफी मागून चालणार नाही, त्यांनी राजीनामा द्यावा, राजकीय संन्यास घ्यावा। जनशक्तीचा बुलंद आवाज म्हणजेच रत्नागिरी खबरदार।